ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। महाराष्ट्रातील घडामोडींकडे माझं लक्ष। महाराष्ट्रातील बऱ्याच गोष्टी मला माहिती आहेत। अमित शहांचं वक्तव्य, सूत्रांची माहिती, तुम्ही एनडीए प्रमुख, तुमचा सन्मान राखला जाईल। शहांनी एकनाथ शिंदेंना बैठकीत आश्वासन दिल्याची सूत्रांची माहिती। मी तक्रारीचा पाढा वाचणारा किंवा रडणारा नाहीये, तर लढणारा नेता आहे। लहान सहान गोष्टी राष्ट्रीय पातळीवरती आणत नाही। नाराजीचा विषय कालच संपला। शहांकडे भाजप नेत्यांची तक्रार केल्याचं वृत्त शिंदेंनी फेटाळलं। मित्रपक्षातील संभाव्य पक्षप्रवेश थांबवा, महायुतीमध्ये विदुष्ट येईल असं काम करू नका। शहांच्या भेटीनंतर शिंदेंचे मंत्री आणि पदाधिकाऱ्यांना आदेश, सूत्रांची माहिती। महायुती विरोधातील बंडखोर नेत्यांना रवींद्र चव्हाणांकडून आर्थिक पाठबळ, भाजपकडून पक्षप्रवेशासाठी पैशांचा वापर केला जातोय। माध्यमांसमोर थेट टीका टाळण्यासंदर्भात नेत्यांना समज द्या। शिंदेंची भाजप नेत्यांवरून शहांकडे तक्रार असल्याची सूत्रांची माहिती। मिंधे मंडळ नाराज झालं म्हणे, मिंधे गटाने जे पेरले त्याची फळं त्यांना मिळत आहेत। मंत्रिमंडळात मिंधे गटासणे फुटाण्या इतकीही किंमत नाहीये। सामनातून शिंदेंच्या सेनेवर खोचक टीका। युतीत मिठाचा खडा पडल्यानंतर कलाकंद करून कसं खायचं हे भाजपला चांगलंच माहिती आहे। महायुतीमधील नगरसेवकांच्या फुटीवरती हर्षवर्धन सपकाळ यांची टीका, तर शिंदेंच्या लोकांना फोडण्यासाठीचे प्रयत्न सुरू, सपकाळांचं वक्तव्य। सर्व एकाच थाळीचे चट्टेपट्टे, लोकांना मूर्ख बनवण्याचे धंदे सुरू आहेत। महापौर युतीचा होणार, मग एवढी भांडणं कशासाठी? मनसे नेते राजू पाटलांचा महायुतीवर निशाणा, जगातल्या मोठ्या पक्षाला फोडाफोडी का करावी लागतीये? राजू पाटलींचा सवाल। नितीश कुमार आज 10व्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार, तर सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा पुन्हा उपमुख्यमंत्री होणार। नितीश कुमार यांच्या शपथविधी सोहळ्याला अनेक दिग्गज नेत्यांची हजेरी असणार। मुख्यमंत्री फडणवीसांसह दोन्ही उपमुख्यमंत्री शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार असल्याची माहिती। निवडणुकांच्या प्रचारासाठी निलेश राणे कणकवलीमध्ये महायुतीसाठी प्रयत्न केला, पण युती झाली नाही। ज्यांना युती करायची होती त्यांच्यासोबत युती झाली, निलेश राणेंची प्रतिक्रिया। ठाकरे बंधूंच्या युतीला शुभेच्छा, मात्र काँग्रेससोबत चर्चा व्हायला हवी होती। वर्षा गायकवाड यांची प्रतिक्रिया, तर दडपशाही करणाऱ्या लोकांसोबत जाऊ शकत नाही। महापालिका निवडणुकीत जात, धर्म, प्रांत, भाषा यावरती होऊ नये। मनसेसोबतच्या प्रश्नावरती वर्षा गायकवाड यांचं उत्तर। वर्षा गायकवाड यांचे वडील पाठिंबा मागायला शिवतीर्थावरती आले होते, त्यांच्या भूमिकेवरती मी जास्त बोलणार नाही। वर्षा गायकवाड यांच्या टीकेला राजू पाटलांचं प्रत्युत्तर, तर मराठीसाठी आम्ही गुंड वाटत असलो तर आम्ही गुंड आहोत, राजू पाटलांचं प्रत्युत्तर। काँग्रेस आणि मनसेमधील धुसफूस आणखी वाढली, राजू पाटलांच्या टीकेला सपकाळांचं उत्तर। महाराष्ट्र धर्म कोणीही आम्हाला शिकवण्याची गरज नाहीये, राजू पाटलांच्या टीकेला प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांचं प्रत्युत्तर। ठाकरेंच्या शिवसेनेच्या वकिलांनी चिन्हाच्या खटल्यामध्ये कोर्टात चुकीचे मुद्दे मांडले, पृथ्वीराज चव्हाणांची प्रतिक्रिया, तर भाजप सरकारने 73 आणि 74ची घटना दुरुस्ती मोडून काढली, हा मुद्दा मांडायला हवा होता, चव्हाणांचं वक्तव्य। नागपूर जिल्ह्यातील काँग्रेसच्या गटबाजीला कंटाळून 221 पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनामा। नगरपंचायत नगरपालिका निवडणुकीमध्ये मनमानी झाल्याचा पदाधिकाऱ्यांचा आरोप। नगराध्यक्षपदाची उमेदवारी देताना विश्वासात घेतलं नसल्याचाही आरोप। पुण्यातील मुंढवा जमीन व्यवहार प्रकरणामध्ये 275 जणांचे जबाब नोंदवले जाणार। मुंढवा जमीन प्रकरणामध्ये एकूण 275 जणांचा समावेश, तर जमीन प्रकरणातील 275 जणांना काही मोबदला दिला आहे का? जमिनीसंदर्भात त्यांना हक्क कसा देण्यात आला या दृष्टीने तपास सुरू। मुंढवा जमीन प्रकरणामध्ये शीतल तेजवानींचा देखील जबाब। जमीन घोटाळ्याच्या चौकशीची शांतता सहज नाही, ती आखलेली रणनीती आहे। आरोपींची चौकशी झाली तर घोटाळ्यांचा पिटारा उघडेल, माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभारांचं ट्विट। रुपाली ठोंबरे पाटील आणि माधवी खंडाळकर यांच्यामधील वाद पेटणार, रुपाली पाटील यांच्याकडून माधवी खंडाळकर यांना अब्रू नुकसानीची नोटीस, 10 कोटींची नोटीस देण्यात आल्याची माहिती। काल पोलीस आले तेव्हा मी घरी नव्हतो, उद्या स्वतः नेरूळ पोलीस स्थानकामध्ये जाऊन नोटीस स्वीकारणार, अमित ठाकरेंची माहिती। शिवस्मारक उद्घाटन प्रकरणी अमित ठाकरेंसह 70 मनसैनिकांवर गुन्हा। मंत्री प्रताप सरनाईकांचा आदेश मुंबई हायकोर्टाकडून रद्द, रेडीमिक्स काँक्रीट प्रकल्प बंदचा आदेश कोर्टाकडून रद्द, तर MPCBला काँक्रीट प्रकल्पाची पुन्हा तपासणी करण्याची परवानगी।
प्रबोधनकार ठाकरेंच्या चौथऱ्याच्या बाजूला मनसे आणि ठाकरे सेनेची बॅनरबाजी। प्रबोधनकार ठाकरेंची आज पुण्यतिथी निमित्त शिवसैनिक आणि मनसैनिक मोठ्या संख्येने येणार। कोल्हापूरच्या कागल नगरपालिका निवडणुकीतील रंगत आणखी वाढली। शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवारांना अज्ञात स्थळी हलवलं। कोणत्याही उमेदवाराने अर्ज मागे घेऊ नये यासाठी शिंदेंच्या सेनेची खबरदारी। कागलमध्ये समर्जित घाटगे आणि हसन मुश्रीफांची युती। भंडाऱ्यातील तुमसरमध्ये अजित पवारांचे राष्ट्रवादी सेनेते प्रफुल्ल पटेलांविरोधात घोषणाबाजी। राष्ट्रवादीच्याच कार्यकर्त्यांची पटेलांविरोधात घोषणाबाजी। अभिषेक कारेमोरेंना उमेदवारी दिल्यानं सागर गबणे यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी। जळगावच्या जामनेरमध्ये शिंदेंच्या 2 महिला उमेदवारांचा निवडणुकीत माघार घेत भाजपात प्रवेश। उमेदवारांच्या अर्ज माघारीमुळे भाजपचे 2 उमेदवार बिनविरोध विजयी। धाराशिवमध्ये मुरुम नगरपालिकेमध्ये काका विरुद्ध पुतण्या लढत। माजी मंत्री बसवराज पाटलांचे बंधू आणि पुतण्या आमने सामने। बसवराज पाटलांचे बंधू बापूराव पाटील भाजपकडून रिंगणामध्ये, तर बापूराव पाटील यांच्या विरोधामध्ये त्यांचा पुतण्या प्रशांत पाटील अपक्ष म्हणून मैदानात। हिंगोलीमध्ये भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेमध्ये धुसफूस। भाजपच्या कार्यकर्त्यांना आमिष दाखवून शिंदेंच्या सेनेत पक्षप्रवेशाचा कार्यक्रम सुरू। भाजप आमदार तानाजी मुटकुळेंचा संतोष बांगरांवर आरोप। तर निवडणुकीच्या तोंडावर अनेकांनी भाजपमधून शिंदेंच्या सेनेत पक्षप्रवेश केला। वर्धा नगर परिषद निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या उमेदवाराला पवारांची राष्ट्रवादी पाठिंबा देणार। पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा अर्ज मागे घेण्यावरती पक्षात चर्चा। वर्ध्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये मैत्रीपूर्ण लढत होणार। नागपूरमध्ये पालिका निवडणूक सोहळ्यावरती लढवण्याची भाजपच्या स्थानिक नेत्यांची मागणी। भाजपकडून सर्व 151 जागांवरती उमेदवारांची निवड प्रक्रिया सुरू। सर्व जागांवर उमेदवारांची चाचपणी। वाशिमच्या रिसोड पालिकेतच भाजप आणि शिंदेंची सेना एकत्र, तर 4 ठिकाणी महायुती फिसकटली। अजित पवारांच्या राष्ट्रवादीने वेगळी चूल मांडत नगरसेवक पदाचे उमेदवार रिंगणात उतरवले। अमरावती, यवतमाळ आणि वाशिमच्या नगरपरिषदांच्या निवडणुकांवरती गंडांतर येणार। आरक्षणाची 50% मर्यादा ओलांडली। चिखलदरा, धारणी, दर्यापूर, ढाणकी तसेच आर्णी, यवतमाळ आणि मालेगाव, जहागीर नगरपरिषदेनं आरक्षणाची मर्यादा ओलांडली। भाजपकडून एका जागेसाठी 2 जणांना एबी फॉर्म। अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव, सोरजी नगरपरिषद येथील घटना। सचिन जायदे आणि अजय पसारी यांना देण्यात आला होता एबी फॉर्म। निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कारवाईमुळे वाद निवळला। सचिन जायदेंचा अर्ज ठरवला अवैध, तर अजय पसारी यांची उमेदवारी कायम। सोलापूरच्या करमाळा नगरपालिकेच्या निवडणुकीतून 4 पक्षांची माघार। अर्जांच्या छाननीमध्ये 150 उमेदवारांचे अर्ज मंजूर, तर 10 प्रभागांमधून 1 नगराध्यक्ष आणि 20 नगरसेवकांसाठी निवडणूक प्रक्रिया। पुण्याच्या शिरूर नगराध्यक्ष पदासाठीचे सर्व अर्ज वैध ठरले, तर नगरसेवक पदाचे 5 अर्ज बाद। छाननीनंतर माघारीकडे सर्वांचं लक्ष लागून महायुतीमधील बिघाडीमुळे निवडणूक चुरशीची होणार। शिवसेनेनं पक्षप्रवेश थांबवले नाही, तर फडणवीसांकडे तक्रार करणार। हिंगोलीमध्ये पक्षप्रवेशावरती भाजप आमदार तानाजी मुटकुळेंची प्रतिक्रिया। नागपूरमध्ये नगरपरिषद आणि नगरपालिका निवडणुकीचा प्रचार सुरू। भाजपच्या विद्या दुधे यांचा गृहभेटीवरती भर, तर विद्या दुधे यांनी बुटीबोरी नगरपरिषद नगराध्यक्ष पदाच्या त्या भाजपच्या उमेदवार, तर बुटीबोरी नगरपरिषद निवडणूक भाजपसाठी अतिशय महत्वाची। जुन्या इमारतीतील भाडेकरूला नवीन इमारतीमध्ये जागा देताना नोंदणी फी माफ। मुंबईच्या पुनर्विकासासाठी फडणवीस सरकारचं पाऊल। मुंबई मनपा क्षेत्रातील नागरिकांना अभूतपूर्व दिलासा। 400 चौरस फुटांवरून 600 चौरस फुटांपर्यंत नोंदणी फी माफ। क्यूआर कोड नसलेल्या बेकायदा फलकांवरती कारवाईचे आदेश। स्थानिक स्वराज्य संस्थांना उच्च न्यायालयाचे आदेश। राजकीय पक्षाकडून बेकायदा फलकबाजी केल्याचा याचिकेतून आरोप। ठाणे महापालिकेला कोर्टाने सुनावले खडेबोल। वसईमध्ये 13 वर्षीय शाळकरी मुलीच्या मृत्यू प्रकरणात हायकोर्टात याचिका। मृत्यू प्रकरणी सुमोटो दखल घेण्याची मागणी, तर विद्यार्थ्यांना शारीरिक शिक्षा करण्यास प्रतिबंध घालण्याचे निर्देश देण्याची याचिकेतून मागणी। शाळेत यायला उशीर झाल्यानं 100 उठाबशा काढायला लावल्यानं शाळकरी मुलीचा मृत्यू। धाराशिवच्या परंडा नगरपालिकेमध्ये अर्ज छाननी दरम्यान दगडफेक केल्याप्रकरणी 24 जणांवर गुन्हे दाखल। शिंदे सेनेच्या उमेदवारास 3 अपत्य असल्यानं जनशक्ती आघाडीकडून आक्षेप घेण्यात आला, तर सावंत गट आणि राहुल मोठे गट आमने सामनेही आले होते। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।